हॅलो नमस्कार. सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला ह्या वाळ्या बांगड्यापासून चटणी कशी करायची ते दाखवणार आहे. तर आता दिवाळी झाली की हे बांगडे यायला चालू होतात गावाकडे. दिवाळीचा फराळ खाऊन आता कंटाळा आलेला नाही, त्यामुळे आता तोंडाला काहीतरी तिखट हवं आहे, त्यामुळं हा मी बांगडा तुम्हाला करून दाखवणार आहे. तर हा बांगडा असा धुवून घ्यायचा आहे. ह्याला मी आता इथून असं कट करणार आहे. हा बांगडा, हे बांगड्याचं डोकं आहे, हे बाजूला करून घ्यायचं आपल्याला. हे असं आता ही घाण आहे बांगड्यामध्ये, हे आता सर्व टाकून द्यायचं आहे. शिट्टीमध्ये बांगडा असा धुता येत नाही. गावाकडे असं कसं दगड असतो, त्या दगडाला असा असा चोळून 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 पाणी घातलं की ते स्वच्छ होते. पण आता इकडे धुता येत नाही, त्यामुळे असं पहिला काढून घ्यायचं आहे सगळी घाण ह्याच्या पोटातली. काठ पण असं काढून घ्यायचं आहे, सर्व घाण अशी काढून घ्यायची आहे. आता याची वरची साल काढून घ्यायची आहे. दिवाळी झाली की बांगड्याचं सीझन चालू होतो. वल्लं बांगडं, वाळलं बांगडं. याची चटणी वल्ले मिरचीची पण होते, पण आम्ही काही जादा बनवणार नाही. आम्ही वाळ्या चटणीचीच बनवणार आहे. वरची साल काढून घेतली आता पहिली. आता हा बांगडा धुवून घ्यायचा आणि आपलं काठ पण असं काढून घ्यायचं. आता हा बांगडा असा स्वच्छ धुवून याची घाण काढून घ्यायची आहे. आता सोलून घेतलाय बांगडा, आता धुवून घ्यायचा आहे. आता हे पण असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता राहिलेले साल हे थोडं सुरीच्या साह्यानं असं काढायचं आहे. असंच आता दोन्ही बाजूने स्वच्छ करून घ्यायचं आहे. आता हा धुवून बांगडा घेतलेला आहे स्वच्छ. आता असं दोन्ही भाग करून घ्यायचं आहे सेपरेट, म्हणजे आपल्याला काठ काढूनच बांगड्याची चटणी करायची आहे. कोणी लहान मुलांना जरी खाल्लं तरी काटे असं राहत नाही, म्हणजे असं काढलं की. हा मधला काटा असा फेकून द्यायचा आता काढून. हा आता ह्यामध्ये पण हे काटे आहे, ते थोडं थोडं काटा आहे, ते पण आता असं काढून टाकायचं. इकडं पाठीच्या कण्याला पण हा आता असा काटा आहे, हा पण काटा आपल्याला काढून घ्यायचा आहे. हा ह्या बाजूला पण इकडे एक काटा असतो, हा पोटाच्या बाजूला, हा पण काटा काढून घ्यायचा आहे. आता बांगडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे असा. तर आता त्याला फोडणी करायची आहे कांद्याची. पॅन ठेवलेलं, त्यामध्ये तेल घालायचं आहे. आता तेल गरम झालेलं आहे, कांदा टाकायचा आहे.
हळद टाकायची अर्धा चमचा कांदा भाजत आला की. बाकी जिरं मोहरी काय नाही घालायचं त्यामध्ये. कांदा भाजलेला आता त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो पण चांगला भाजून घ्यायचा. बारीक चिरून असा धुवून घ्यायचा बिया काढून. आता टोमॅटो पण भाजलेला. आता यामध्ये बांगडा टाकायचा, धुलेला बांगडा. धुवून स्वच्छ केलेला आहे छान असा. आता बांगडा असा तेलातच परतून घ्यायचा आहे थोडा वेळ, म्हणजे त्याचा कच्चा आवाज जातो बांगड्याचा. तेलातच असा परतला की. त्यामध्ये म्हणजे मसाला असा काही नाही घालायचा आहे, वेगळा मसाला असा. आता बांगडा तेलात भाजलेला आहे. बांगडा तेलात भाजला की विरघळून जातोय सगळा. मग समजायचं की बांगडा भाजलेला आहे, म्हणजे तुटून जातोय. आता ह्यामध्ये तिखट टाकायचं आहे, तुमच्या आवडीनुसार तिखट टाकायचं आहे. हे आमचं कोल्हापुरी तिखट आहे, त्यामुळे बाकीचा मसाला आम्ही घालत नाही. 2 चमचे तिखट घातलेलं आहे. आता थोडं तेलात परतून घ्यायचं. आता ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं थोडंसं. थोडंसं चिमटभर मीठ घालायचं, कारण का ह्या वाळ्या बांगड्याला मीठ आधीच असतंय. तुम्हाला जर पाहिजे असेल एक्स्ट्राचं तर तुम्ही टाकून घ्यावं, पण आम्ही मीठ टाकलेलं नाही आहे. मिठाची गरजच नाही आहे. तुम्हाला म्हणजे जास्त जर खारट आवडत असेल तर मग टाकायचं, नाही तर मग नाही जरी टाकलं तरी मीठ चालते. आता यावर झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी. बारीक गॅस करून ठेवायचा आहे. आता 5 मिनिटं झालेली आहेत. असा छान असा बांगडा शिजलेला आहे. छान असा बांगडा शिजलेला आहे. तुम्ही पण असा करून बघा. बांगडा त्यामध्ये आता शिजला की तो विरघळून जातोय आणि तीच तर खायला मजा येते. मग वाळ्या चटणीतला बांगडा असा तुम्ही पण करून बघा. 1 भाकरी खायची तर तुम्ही 2 भाकरी नक्कीच खाणार. ह्याबरोबर नाचण्याची भाकरी आणि बांगड्याची चटणी असं बोललं जाते गावाकडे. खायची मजाच वेगळी दिवाळीनंतर. कारण का दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन लोकांना कंटाळा आलेला असतोय. तिखट काय तर खावं असं वाटतंय. त्यामुळे ही बांगड्याची चटणी करून बघा तुम्ही. त्यावर आता कोथिंबीर टाकायची आहे. त्याला काही जिऱ्याची पावडर धन्याची पावडर असते टाकायची काही गरज नाही, कारण का आमच्या तिखटामध्येच असतं सगळं. ते आम्ही जादा घालूनच बनवतोय ते. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. नाचण्याची भाकरी आणि बांगड्याची चटणी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. बांगड्याची चटणी तयार आहे खाण्यासाठी. अशी छान झाली आहे बघा. नाचण्याची भाकरी आणि बांगड्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे.
बांगड्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.